नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचा मॅथ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल प्रॅक्टिस सेट 1.4 त्यातला पहिला क्वेश्चन बघा. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. बघा आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे 2/x - 3/y = 15. त्यातलं सेकंड इक्वेशन आहे 8x + 5/y = 77. तर बघा अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, आता हे फ्रॅक्शन फॉर्म मध्ये असल्यामुळे इथे आपण काय करू, तर या ठिकाणी कन्सिडर करायचं 1/x = a and 1/y = b. बघा 1/x ला आपण a कन्सिडर केलं आणि 1/y ला आपण b कन्सिडर केलं. तर बघा इथे 1/x साठी a होता, तिथे 2 दिसतोय आपल्याला, म्हणजे तो झाला आपल्याकडे 2a. इथे होईल 3b = 15. इथे म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी बघा 8/x 1/x ला मी a कन्सिडर केलेला आहे, तर 8/x इथं असल्यामुळे 8a + 5b. बघा 1/y ला आपण b कन्सिडर केला असल्यामुळे 5/y चा तो 5b झाला = 77. इक्वेशन नंबर 2. बघा इथे 2 च्या टेबल मध्ये 8 येणार आहे, तर आपण इथे मल्टिपल बाय मी 4 लावले, तर मला इथे 8 सेम करून आणि साइन चेंज करून आपण a ची टर्म इथे कॅन्सल करू शकतो. बघा म्हणून मी इथे किती मल्टिपल लावतो, 4. बघा 4 2 जार 8a - 4 3 जार 12, इकडे 15 4 जार 16. बघा हे नवीन इक्वेशन तयार झालं, म्हणून आपण त्याला इक्वेशन नंबर 3 केलं. मग खालचं इक्वेशन जो आहे 8a + 5b = 77. इक्वेशन नंबर 2 ऍज इट इज. बघा आता सेम झालेला आहे, बट तो कट होत नाहीये, तर अशा वेळेस आपण काय करू, साइन चेंज करू. बघा प्लस ला मायनस केला, इथे प्लस ला मायनस आणि इथे सुद्धा प्लस ला आपण मायनस केला, म्हणजे 8a विल गेट कॅन्सल. बघा -12 - 5 म्हणजे हा झाला -17b = -60 - 77 म्हणजे हा झाला -17. बघा ग्रेटर नंबरचा साइन, मायनस मायनस विल गेट कॅन्सल. b = 17/17, तर b = 1. बघा 17 1 जा 71. त्यानंतरची पुढची स्टेप बघा, पुट b = 1 इन इक्वेशन 1. 1 मध्ये आपण पुट अप करू आलेली b ची व्हॅल्यू. तर बघा 1 इक्वेशन पहिल्यांदा लिहून घ्या. 2a - 3b = 15. बघा खाली 2a ऍज इट इज, b ची आलेली व्हॅल्यू 1 = 15. 2a - 3 1 जा 3 = 15. 2a = 15 + 3. बघा इक्वल टू च्या आतमध्ये हा -3 होता, बाहेर काढला होता +3 झाला, म्हणजे 2a = 18. a = 18 डिवाइड बाय 2. a = 2 9 जा 18, म्हणजे a ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली, 9. बट आपल्याकडे हे जे आन्सर आले हे कन्सिडर व्हॅल्यू आहे. ओरिजिनल व्हॅल्यू बघा आपल्याला 1/x आणि 1/y. बघा इथे पुढची स्टेप, नाव 1/x = a. बघा इथे 1/x, a ची आलेली व्हॅल्यू 9, म्हणजे बघा इथे 9 इथे घ्या, x त्या साइडला जाईल, म्हणजे 1/9 = x, म्हणजे x = 1/9. ऍज अ सेम कंडिशन 1/y ला तुम्ही b कन्सिडर केला आहे. बघा इथे 1/y = b ची आलेली व्हॅल्यू 1, म्हणजे y 1 जा y, म्हणजे y ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली, 1, म्हणजे x आणि y याची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 1/9 आणि 1. बघा अशा पद्धतीने आपण x आणि y फाइंड आउट केलं. बघा सेकंड एक्झाम्पल, 10/x + y + 2/x - 4 = 4. 15/x + y - 5/x - y = -2. तर बघा अशा वेळेस लेट 1/x + y ला इथे पुन्हा आपण a कन्सिडर करू आणि 1/x - y, इथे y होता. बघा 1/x + y ला a कन्सिडर करा आणि 1/x - y ला आपण b कन्सिडर करा.
बघा आता इथे म्हणजे इथे काय होईल इक्वेशन बघा 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. इथे म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. या साइडला बघा इथे झाला 15a मायनस 5b इज इक्वल टू मायनस 2. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा इथे ऑलरेडी प्लस आणि मायनस साइन आहे. तर आता 2 च्या टेबल मध्ये 5 येणार नाही आणि 5 च्या टेबल मध्ये 2 येणार नाही. तर आपण काय करू क्रॉस मल्टिपल करा. म्हणजे पहिल्या इक्वेशन साठी 5 ने मल्टिपल करा आणि दुसऱ्या इक्वेशनला आपण 2 ने मल्टिपल करू. म्हणजे मला ते सेम करून घेता येतील. लक्षात घ्या 5 * 10 50a प्लस 5 टू द 10 आणि 5 टू द 20. इथे मला इक्वेशन नंबर 3 नवीन इक्वेशन मिळते. त्यामुळे बघा या 2 ने परत या पूर्ण इक्वेशनला आपल्याला मल्टिपल करायचं आहे. म्हणजे 2 * 15 म्हणजे हा झाला 30a मायनस 2 5 are 10 आणि झाला 2 2 are 4. इथे नवीन इक्वेशन मिळते म्हणून इक्वेशन नंबर 4. तर बघा इथे प्लस 10 मायनस 10 विल गेट कॅन्सल. 50 प्लस 30 80a इज इक्वल टू 20 मायनस 4 16. तर a इज इक्वल टू 16 अपॉन 80. तर a इज इक्वल टू बघा 16 1 are 16 आणि 16 5 are 18. बघा याचा अर्थ आपल्याला म्हणजे आपण a ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली 1 अपॉन 5. बघा त्यानंतर पुट a इज इक्वल टू 1 अपॉन 5 इन इक्वेशन 1. बघा इथे इक्वेशन तुम्ही 1 मध्ये पुटअप करा किंवा 2 मध्ये पुटअप करा. मला 1 मध्ये पुटअप करायला आवडतंय म्हणून मी 1 मध्ये पुटअप करतोय. बघा इथं इक्वेशन 1 10a प्लस 2b इज इक्वल टू 4. बघा 10 a ची व्हॅल्यू 1 अपॉन 5 प्लस 2b इज इक्वल टू 4. 5 1 are 5 5 2 are 2 प्लस 2b इज इक्वल टू 4. 2b इज इक्वल टू 4 मायनस 2. तर 2b इज इक्वल टू 4 मायनस 2 2. b इज इक्वल टू 2 अपॉन 2. तर b इज इक्वल टू 1. बघा अशा पद्धतीने आपण a आणि b ची व्हॅल्यू इथं फाइंड आउट केली. बट आपल्याला बघा कन्सिडर केलेल्या व्हॅल्यू कोणत्या आहे 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू a आणि 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू b. बघा इथे नेक्स्ट स्टेप नाव 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू a. 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू बघा a ची आलेली व्हॅल्यू आहे आपल्याकडे 1 अपॉन 5. बघा याच्या जागी होते आपण 1 अपॉन 5 लिहिला. त्यानंतर काय करू आपण बघा दोन्ही 1 अपॉन मध्ये तर आपण रेसिप्रोकल घेऊ. रेसिप्रोकल केल्यामुळे काय झालं बघा x प्लस y इज इक्वल टू 5. बघा 4 पर्यंत आपलं इक्वेशन आलेलं होतं. तर याला आपण इक्वेशन नंबर 5 म्हणजे इक्वेशन आपण पुढे कंटिन्यू केलं. आलं लक्षात. बघा त्यानंतर 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू b. 1 अपॉन x मायनस y इज इक्वल टू बघा b चा आलेली व्हॅल्यू होती आपल्याकडे 1. आता x मायनस y 1 जा x मायनस y म्हणजे देयरफॉर x मायनस y इज इक्वल टू 1. याला नेक्स्ट इक्वेशन द्या म्हणजे इक्वेशन नंबर 6. आता पुढे बघा टेकिंग इक्वेशन 5 and 6. बघा हे दोन इक्वेशन घ्या म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 5 आणि इथे लक्षात घ्या x मायनस y इज इक्वल टू 1. बघा प्लस y मायनस y विल गेट कॅन्सल. x x 2x 5 प्लस 1 6. x इज इक्वल टू 6 अपॉन 2 म्हणजे x इज इक्वल टू 2 3 जा. बघा इथे x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 3. त्यानंतर पुट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 5. बघा जे आपल्याकडे 5 आणि 6 इक्वेशन तयार झालेली तिथे आपण व्हॅल्यू पुट अप करतोय. इक्वेशन 5 बघा म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 5. x ची व्हॅल्यू 3 प्लस y इज इक्वल टू 5. y इज इक्वल टू 5 मायनस 3 म्हणजे y इज इक्वल टू 2. बघा म्हणजे अशा पद्धतीने आपण x आणि y यांच्या व्हॅल्यू इथे फाइंड आउट केलेल्या आहेत 3 आणि 2. बघा थर्ड एक्झाम्पल 27 upon x minus 2 plus 31 upon y plus 3
इज इक्वल टू 85. सेकंड एक्झाम्पल बघा त्यात म्हणजे सेकंड इक्वेशन 31 अपॉन x मायनस 2 प्लस 27 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू 89. बघा इथे सुद्धा आपल्याला कन्सिडर करायचं आहे लेट 1 अपॉन x मायनस 2 त्याला आपण a कन्सिडर करू आणि 1 अपॉन y प्लस 3 इथे आपण b कन्सिडर करू. लक्षात घ्या हा झाला 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. इथे मला इक्वेशन नंबर 1. तिकडच्या इक्वेशन साठी बघा तो झाला 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. याला मला इक्वेशन नंबर 2. बघा या टाइपचं आपले एक्झाम्पल झालेले आहेत. जर असं क्रॉस क्रॉसला बघा जर सेम सेम तुम्हाला दिसतंय इथे 27 इथे 27 इकडे 31 इकडे 31 तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं अगोदर तर ऍडिशन करा. मग या दोघांचे आपण ऍडिशन करू. 7 प्लस 1 8 आणि 2 प्लस 3 5 प्लस 7 प्लस 1 8 आणि हा 3 प्लस 2 5 म्हणजे 58 इज इक्वल टू इथे लक्षात घ्या 9 प्लस 4 14 कॅरी 1 8 प्लस 8 16 16 प्लस 1 17. बघा इथे बोथ साइड डिवाइड बाय आपल्याला घ्यायचं आहे 58. बघा 58 ने डिवाइड बाय करू म्हणजे 58 1 जा 58 a इथं तुमचा परत होणार आहे b 58 1 170. बघा इथे 174 आहे डिवाइड बाय 58 इथे येणार आपला 3 म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 3. इथे आपण याला म्हणूया इक्वेशन नंबर 3. आता पुन्हा पहिले दोन इक्वेशन घ्या म्हणजे 27a प्लस 31b इज इक्वल टू 85. त्यानंतर इथे लक्षात घ्या 31a प्लस 27b इज इक्वल टू 89. इक्वेशन नंबर 2. आता यांचे काय करा सबट्रॅक्शन. बघा सबट्रॅक्शन करताना काय करा खालची साइन आपल्याला चेंज करावी लागते. प्लस आहे तर मायनस करा इथे प्लस आहे तर मायनस करा आणि इथे सुद्धा प्लस आहे तर मायनस म्हणजे लक्षात घ्या 27 आणि हे 31 म्हणजे हा झाला मायनस 4a. इथे पण ग्रेटर नंबर साइन आपल्याला बघा 31 ला आहे 31 मायनस 27 म्हणजे 4b आणि इथे 85 मायनस 89 म्हणजे मायनस 4. बघा इथं या इक्वेशनला सुद्धा आपण आता काय करू डिवाइड बाय 4. डिवाइड बाय 4 लावल्यामुळे इथे मायनस a प्लस b इज इक्वल टू मायनस 1. इथे एक नवीन इक्वेशन आपल्याला मिळतं इक्वेशन नंबर 4. बघा पुढे टेकिंग इक्वेशन 3 and 4. बघा इक्वेशन 3 a प्लस b इज इक्वल टू 3. इथे नवीन इक्वेशन तिसरं बघा इथे फोर्थ इक्वेशन आपल्याकडे मायनस a प्लस b इज इक्वल टू मायनस 1. हे फोर्थ इक्वेशन. बघा आपल्याकडे असे इक्वेशन तयार झाले म्हणजे प्लस a मायनस a विल गेट कॅन्सल b प्लस b 2b 3 मायनस 1 2 म्हणजे b इज इक्वल टू 2 अपॉन 2 तर b इज इक्वल टू 1. बघा आपल्याला आता b ची व्हॅल्यू इथे निघालेली आहे. मग पुट b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3 म्हणजे a प्लस b इज इक्वल टू 3. a प्लस b ची व्हॅल्यू बघा 1 b ची व्हॅल्यू आपण इथे पुट अप केली इज इक्वल टू 3. a इज इक्वल टू 3 मायनस 1 तर a इज इक्वल टू 2. अशा पद्धतीने आपण a आणि b ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट केली. पण ओरिजिनल इक्वेशन बघा आपल्याकडे काय आहे 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू a अँड 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू b. आता a आणि b च्या व्हॅल्यू आपल्याला दोन इक्वेशन मध्ये पुट अप करायचे आहे. बघा आता पुढे म्हणजे 1 अपॉन x मायनस 2 इज इक्वल टू a होता तर a आपली a ची व्हॅल्यू बघा आपल्याकडे किती आलेली आहे 2 म्हणजे 1 इज इक्वल टू 2 ब्रॅकेट बघा हा डिवाइडचा जो आहे तो या 2 ला मल्टिपल करा म्हणजे 2 ब्रॅकेट x मायनस 2 डिवाइड ची टर्म आपण इथे मल्टिपल ला पाठवली 1 इज इक्वल टू 2 into x 2x 2 2 जार 4 हा मायनस 4 आहे इकडे घ्या म्हणजे तो प्लस 4 झाला इज इक्वल टू 2x म्हणजे 1 प्लस 4 इज इक्वल टू 5 म्हणजे 5 इज इक्वल टू 2x therefore x इज इक्वल टू 5/2. बघा इथे आपण x ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. त्यानंतर बघा 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू b
b ची व्हॅल्यू आपल्याकडे 1 आहे. 1 इज इक्वल टू डिवाइडचा y प्लस 3 हा 1 ला मल्टिपलला गेला म्हणजे y प्लस 3 हा 3 जो आहे या 1 कडे येऊ द्या म्हणजे -3 झाला. y therefore y is equal to 1 minus 3. y ची व्हॅल्यू आली आपल्याकडे -2. तर अशा पद्धतीने x आणि y ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 5/2 आणि -2. बघा नेक्स्ट एक्झाम्पल 1/3x plus y plus 1/3x minus y is equal to 3/4. आता सेकंड इक्वेशन मध्ये बघा 1/2 ब्रॅकेट मध्ये 3x plus y minus 1/2 पण ब्रॅकेट मध्ये 3x minus y is equal to -1/8. तर बघा आपण इथे कन्सिडर करू लेट 1/3x plus y is equal to a and 1/3x minus y is equal to b. a आणि b आपण कन्सिडर करू. इथे लक्षात घ्या a plus b is equal to 3/4. मग इथला जो 4 आहे तो आपण बोथ साइड मल्टिपल करू. बोथ साइड मल्टिपल केल्यामुळे काय झालं तर 4 into a 4a इथे प्लस 4b is equal to 3. मग इथे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं 4a plus 4b is equal to 3. आता या ठिकाणी बघा याला सुद्धा आपल्याला सिंप्लिफाय करून घ्यावं लागणार आहे. आता 1/3x plus y 1/3x plus y ला आपण a कन्सिडर केलेला आहे आणि आपण ला कोण आहे तर 2 म्हणजे हा आला a/2 मायनस 1/3x minus y ला आपण b कन्सिडर केलेला आहे. म्हणजे इथे लक्षात घ्या b/2 is equal to -1/8. बघा a/2 minus b/2 is equal to -1/8. बघा आता इथे आता आपण काय करू बोथ साइड मल्टिपल बाय आता 8 दिसतोय तर बोथ साइड मल्टिपल बाय आपण 8 मल्टिपल करू. लक्षात घ्या आपण एक स्टेप मी वाढवून देतो म्हणजे a into a/2 minus 8 into b/2 is equal to -8 into 1/8. बघा बोथ साइड मल्टिपल बाय आपण 8 लावले. बघा 2 4 झाला म्हणजे हा झाला 4a minus 2 4 झाला हा झाला 4b is equal to 8 will get cancel म्हणजे -1. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा आता टेकिंग इक्वेशन 1 and 2 बघा आपण 1 and 2 या 4a plus 4b is equal to 3. इक्वेशन नंबर 1 इथे बघा 4a minus 4b is equal to -1. इक्वेशन नंबर 2 plus 4b minus 4b will get cancel 4 plus 4 8a is equal to 3 minus 1 म्हणजे 2. a is equal to 2/8 म्हणजे 8 is बघा a is equal to 2 1 are 2 2 4 are 8 म्हणजे अशा पद्धतीने आपण a ची व्हॅल्यू काढली 1/4. बघा पुढे पुट a is equal to 1/4 in equation 1. 1 मध्ये पुट अप करू बघा 4a plus 4b is equal to 3. 4 into a ची व्हॅल्यू 1/4 plus 4b is equal to 3. 4 4 will get cancel. 1 plus 4b is equal to 3. 4b is equal to 3 minus 1. पुढे बघा 4b is equal to 3 minus 1 2. b is equal to 2/4. b is equal to 2 1 are 2 2 2 are 4. म्हणजे b ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 1/2. बघा नाव बघा याची व्हॅल्यू इथं 1/3x plus y is equal to a. तर a ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आलेली आहे 1/4. बघा आता यांचा आपण रेसिप्रोकल करू. रेसिप्रोकल मुळे नवीन इक्वेशन आपल्याला मिळणार आहे 3x plus y is equal to 4. दुसरं इक्वेशन होतं त्यानंतर आपल्याकडे आलं थर्ड इक्वेशन. पुढे बघा 1/3x plus y बघा इथं काय b ची व्हॅल्यू साठी 3x minus y is equal to b ची व्हॅल्यू बघा b ची व्हॅल्यू आपल्याकडे आली आहे 1/2. इथे सुद्धा आपण रेसिप्रोकल करू. रेसिप्रोकल मुळे काय आलं 3x minus y is equal to 2. इथे आपल्याला न्यू इक्वेशन मिळालं म्हणजे इक्वेशन नंबर 4. बघा पुढे टेकिंग इक्वेशन 3 and 4.
बघा टेकिंग इक्वेशन 3 and 4. बघा इथे 3x plus y is equal to 4. Equation number 3 and 3x minus y is equal to 2. Equation number 4. बघा इथे plus y आणि minus y will get cancel. 3x 3x 6x 4 plus 2 6. x is equal to 6 upon 6. तर x is equal to 1. बघा आता आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे 1. त्यानंतर बघा पुट x is equal to 1 in equation 3. बघा x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये पुट अप करू. त्या अगोदर इक्वेशन 3 लिहून घ्या. 3x plus y is equal to 4. x ची व्हॅल्यू 1 plus y is equal to 4. 3 1 are 3 plus y is equal to 4. y is equal to 4 minus 3. बघा इज इक्वल टू च्या लेफ्ट साइडला प्लस 3 होता, राइट साइडला जाताना मायनस 3 झाला. तर y is equal to 1. बघा अशा पद्धतीने आपल्याकडे x आणि y यांच्या व्हॅल्यू आलेल्या आहेत 1 and 1.